हॅलो, टुडेज सेशनमध्ये आपण स्टार्ट करणार आहे फ्रेंड्स कॉन्सेप्ट इन C++. फ्रेंड्स मीन्स फ्रेंड क्लासेस अँड फ्रेंड फंक्शन्स. ओके, फर्स्ट आय विल एक्सप्लेन फ्रेंड क्लास. आधी आपल्याला फ्रेंड क्लास कॉन्सेप्ट बघायचा आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला फ्रेंड फंक्शन हा कॉन्सेप्ट बघायचा आहे. तर फ्रेंड क्लास एकदम इझी कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये फक्त कसं आहे की सपोज एखादा क्लास तुम्ही डिक्लेअर केला आहे आणि त्या क्लासचे प्रायव्हेट डेटा मेंबर्स तुम्हाला दुसऱ्या क्लासला ॲक्सेस करू द्यायचे आहेत, तर दॅट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ फ्रेंड क्लास कॉन्सेप्ट. म्हणजे एक टोटल फुल क्लास जो आहे ना, तो ॲज अ फ्रेंड ऑफ एनी अदर क्लास तुम्ही डिक्लेअर करू शकता. दॅट इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ फ्रेंड क्लास. मग त्याच्यामध्ये होतं काय एक्झॅक्टली ते आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल समजून घेऊया. तर फर्स्ट थिंग इज सी, आता हा जो फ्रेंड क्लास, मग याच्यामध्ये काय केलं की एक क्लास ए आपण डिफाईन केलेला आहे. क्लास एमध्ये एकच डेटा मेंबर आहे प्रायव्हेट, दॅट इज इंट डेटा. इन डेटा इज अ प्रायव्हेट डेटा मेंबर ऑफ दिस क्लास ए क्लास. ओके, आता याच्यामध्ये पब्लिक सेक्शनमध्ये आपण हे काय लिहिलं आहे, ए ब्रॅकेट अँड डेटा इक्वल टू 100. व्हॉट इज दिस कन्स्ट्रक्टर? इट इज अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट म्हणजे इट इज नॉट टेकिंग एनी आर्ग्युमेंट. ओके, तर आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे की डायरेक्टली डेटा इक्वल टू 100 दिलं. नॉर्मली अशी सिच्युएशन नसते की ऑलवेज प्रत्येक ऑब्जेक्टसाठीचा डेटा पार्ट हा 100 असेल, असं ऑलवेज नसतं. पण इथं आपल्याला फक्त अंडरस्टँड करून घ्यायचे की फ्रेंड क्लास कॉन्सेप्ट एक्झॅक्टली काय असतो, त्याच्यासाठी हे सिम्पल एक्झाम्पल दिलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये क्लास एमध्ये प्रायव्हेट डेटा मेंबर आहे इंट डेटा. दिस वन इज अ कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय करतो, डेटाला 100 व्हॅल्यू आपण सेट केली. नाउ नेक्स्ट इथे काय लिहिलं आहे, सी फ्रेंड क्लास बी. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की आता सिम्पल कॉन्सेप्ट बघा. फ्रेंड हा वर्ड आपण कधी वापरतो की आपला एखादा कोणीतरी फ्रेंड आहे, तर फ्रेंडला आपण आपलं सगळं काही शेअर करतो. ओके, दिस इज द कॉन्सेप्ट ओनली. की आपण नॉर्मली काय म्हणतो की क्लासचा प्रायव्हेट डेटा त्याच्या आउटसाईडला ॲक्सेसिबल नाही आहे, पण एखाद्या क्लासला असं म्हणायचं आहे की या क्लासमध्ये मला माझ्या प्रायव्हेट डेटाचा ॲक्सेस द्यायचा आहे. ओके, म्हणजे मला या दुसऱ्या एका क्लासला पर्टिक्युलर मला माझ्या प्रायव्हेट डेटाचा ॲक्सेस द्यायचा आहे, तर तो क्लास काय करेल, त्या अदर क्लासला ॲज इट्स फ्रेंड म्हणून डिक्लेअर करणार आहे. ओके, मग इथं कसं होतं, सी ए क्लासनी काय केलं की क्लास बीला त्याचा फ्रेंड म्हणून डिक्लेअर केलं इथे, लाईक फ्रेंड क्लास बी. ओके, मग आता यानं काय होणार आहे, सी बी क्लासला ॲज अ फ्रेंड ऑफ ए क्लास म्हणून डिक्लेअर केलं. कळालं? दॅट्स इट. मग आता क्लास बी काय आहे, देअर शुड बी क्लास बी. ओके, क्लास बीमध्ये आपण काय करतो की इनसाईड अ पब्लिक सेक्शन आपण एक डिस्प्ले मेंबर फंक्शन लिहितो ओनली. आणि डिस्प्ले कुणाचं लिहितो, त्याचा स्वतःचा तर काही डेटा नाही आहे. ओके, पण हा कुणाचा फ्रेंड आहे, या क्लासचा आहे. तर या क्लासचा डेटा जर त्याला डिस्प्ले करायचा असेल तर अलाउड आहे. बट ऑलवेज रिमेंबर, हा क्लास वेगळा आहे, हा क्लास वेगळा आहे. याचा जर डेटा म्हणजे हा डायरेक्ट डेटा इथं फेच नाही करणार आहे आपण, बिकॉज सी दिस वन इज अ सेपरेट क्लास, दिस वन इज अ सेपरेट क्लास. आपण फक्त काय डिक्लेअर केलं की हा बी क्लास याचा फ्रेंड आहे, नथिंग एल्स. म्हणजे याचा जर प्रायव्हेट डेटा त्याला डायरेक्ट ॲक्सेस करायचा आहे, डायरेक्ट म्हणजे युजिंग ऑब्जेक्ट डॉट. ओके, ऑब्जेक्ट डॉटनं आपण बाहेर पब्लिक इझिली ॲक्सेस करू शकतो ना. लाईक सपोज देर इज एनी मेंबर फंक्शन ऑफ दिस क्लास, इथं जर डिस्प्ले असतं तर आपण डायरेक्टली या एचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला असतं आणि ए डॉट डिस्प्ले कॉल केला असतं. ओके, पब्लिक डेटा इज ॲक्सेसिबल आउटसाईड दी क्लास विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट डॉट. स्टॅटिक कन्सिडर करू नका, इन्स्टन्स नॉन स्टॅटिक हे डायरेक्टली आपण ऑब्जेक्ट डॉटनं ॲक्सेस करतो. आता या क्लासमध्ये मला जर याचा डेटा ॲक्सेस करायचा आहे, तर याच्यामध्ये मी एक मेंबर फंक्शन लिहिलं आहे. सी दिस डिस्प्ले ए इज अ मेंबर फंक्शन ऑफ क्लास बी. आणि त्याला आपण पास काय करतो इथे, ऑब्जेक्ट ऑफ ए टाईप. त्या मेंबर फंक्शनला आपण पास काय करणार आहे, ऑब्जेक्ट ऑफ ए टाईप. ॲक्च्युअल माझा पर्पज काय आहे या डिस्प्ले ए फंक्शनचा, एचा जो डेटा आहे ना, एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा डेटा पार्ट, एचा एक आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्याकडे काय असणार आहे, इंटरनली डेटा असणार आहे. तर तो डेटा डिस्प्ले करण्यासाठी देर इज नो एनी अवेलेबल मेंबर फंक्शन इन दिस क्लास. तर मी काय करणार आहे की इथे डिस्प्ले करणार आहे एच्या त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा डेटा, आणि त्याच्यासाठी आपण एक मेंबर फंक्शन लिहितो आहे. पण नॉर्मल बघायला गेलं तर आय कॅनॉट डू लाईक दिस, लाईक ओबीजे डॉट डेटा आय कॅनॉट फेच डायरेक्टली. कसं काय पॉसिबल आहे, कारण एचा हा ऑब्जेक्ट आहे ओबीजे डॉट डेटा जर मी म्हणते, याचा अर्थ काय, आय एम जस्ट ट्राईंग टू ॲक्सेस प्रायव्हेट डेटा ऑफ दिस क्लास. कळतं आहे? मग हा डायरेक्टली ॲक्सेसिबल इथे होत नाही.
मग त्याला आपण काय केलं, फक्त या बी क्लासला या ए क्लासचा फ्रेंड म्हणून डिक्लेअर केला की यू कॅन डायरेक्टली फेच प्रायव्हेट डेटा ऑफ दॅट क्लास विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट डॉट. कळतंय? मग तो ऑब्जेक्ट कुठल्या टाईपचा पाहिजे, ऑफकोर्स ए टाईपचा. ओके, ए टाईपचा ऑब्जेक्ट असेल तर त्याचा प्रायव्हेट डेटा तुम्ही इथे ॲक्सेस करू शकता ना. म्हणून एक मेंबर फंक्शन सिम्पल लिहिलं आहे की जे ए टाईपच्या एखाद्या ऑब्जेक्टचा डेटा डिस्प्ले करेल. दॅट इज ओनली द कॉन्सेप्ट. मग आता इथे काय झालं, व्हॅल्यू ऑफ डेटा इक्वल टू ओबीजे डॉट डेटा असं डिस्प्ले केलं. आता मेनमध्ये ॲक्च्युअल कळेल की आता मेनमध्ये आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला बीचा ऑब्जेक्टची गरज काय, कारण जर मला डिस्प्ले ए कॉल करायचे मेंबर फंक्शन तर इट शुड हॅव अ बी ऑब्जेक्ट. मेनमध्ये एक बी ऑब्जेक्ट पाहिजे. मग बीचा ऑब्जेक्ट असेल तर आपण त्या ऑब्जेक्ट डॉटनं डिस्प्ले ए कॉल करू शकतो. पण या डिस्प्लेला एक आर्ग्युमेंट आहे आणि ते आर्ग्युमेंट कुठल्या टाईपचं आहे, ए क्लास ए टाईपचं. म्हणून एक एचा पण ऑब्जेक्ट क्रिएट केला. सी व्हेनेवर वी क्रिएट एनी ऑब्जेक्ट ॲटोमॅटिकली द कन्स्ट्रक्टर विल बी कॉल्ड. आता जर समजा तू बीचं ऑब्जेक्ट क्रिएट केला, बी इज नॉट हॅव्हिंग एनी कन्स्ट्रक्टर, त्यामुळे त्याचा कंपायलरनं प्रोव्हाइड केलेला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला असं समजूया. आता इथे जेव्हा मी एचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, एचा ऑब्जेक्ट काय आहे, ए ओबीजे देअर इनसाइड अ मेमरी. बी ओबीजे पण आहे आणि ए ओबीजेकडे काय आहे, इंटरनली डेटा. कळतं आहे हे स्ट्रक्चर. मग आता आपण जेव्हा ए ओबीजे क्रिएट झाला तेव्हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला आणि त्याच्या डेटा पार्टला व्हॅल्यू काय सेट झाली, 100. नाव दिस इज द स्ट्रक्चर फॉर दॅट ए ओबीजे. मग आता मी कॉल कसं करते, सी आय जस्ट वॉन्ट टू डिस्प्ले दिस डेटा but there is no any available member function here. I have written for display A's data. For that I have written here member function inside a class B. आपण क्लास बी मध्ये मेंबर फंक्शन लिहिलं आहे की जे एचा डेटा डिस्प्ले करेल. ओके, मग आता एचा डिस्प्ले करण्यासाठी डिस्प्ले ए मेंबर फंक्शन लिहिलं, पण ते डिस्प्ले ए मेंबर फंक्शन कुठल्या क्लासचं आहे, बी क्लासचं आहे. ते काय आहे, स्टॅटिक आहे का नाही, नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे इट शुड बी कॉल्ड युजिंग ऑब्जेक्ट डॉट. म्हणून आपण हा बीचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवला आहे. मग आपण कसं कॉल करणार, बी ओबीजे डॉट डिस्प्ले ए आणि त्याला पास काय करायचं आपल्याला, एक ऑब्जेक्ट ए क्लासचा. मग ए क्लासचा ऑब्जेक्ट कोणता आहे, ए ओबीजे, तो पास केला. मग तो ए ओबीजेचा डेटा डिस्प्ले करेल ऑफकोर्स. म्हणजे इथे आउटपुटमध्ये तुम्हाला काय मिळेल, व्हॅल्यू ऑफ डेटा 100, बिकॉज डेटा काय आहे, 100 आहे. आणि इथं सी एकच कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं इथे की समजा एखादा क्लास तुम्ही एका दुसऱ्या क्लासचा जर सपोज फ्रेंड म्हणून डिक्लेअर केला तर त्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स आहेत ते या क्लासमध्ये ॲक्सेस करू शकता. गेटिंग. नाव इथं काय होतं की या ए क्लासचा बी क्लास हा फ्रेंड आहे म्हणून ए स्वतः सांगतोय की दिस बी क्लास इज माय फ्रेंड. नाव अलाव ॲक्सेस ऑफ माय प्रायव्हेट डेटा इन दॅट क्लास. गेटिंग. मग त्याच्यामुळे तुम्ही इथं ओबीजे डॉट डेटा डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. इवन ऑब्जेक्ट डॉटनं तुम्ही कुठेही डेटा पार्ट ॲक्सेस नाही करू शकणार. कळत आहे, पण इथे तुम्ही ऑब्जेक्ट डॉटनं ॲक्सेस करू शकताय. दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ फ्रेंड क्लास. गेटिंग. थँक्यू.